चला शिकूया पूर्णांक आणि अपूर्णांकाची वजाबाकी. म्हणजे 5 हे पूर्णांक आहेत आणि 4/7 हा अपूर्णांक आहे. तर 5 मधून आपल्याला 4/7 वजा करायचे आहे. कसे ते बघा. प्रत्येक पूर्ण संख्येला 1 हा छेद असतोच. तो गृहीत धरायचा असतो, लिहून दाखवायची गरज नाही. आणि हे किती आहे? 4/7. तर ज्यावेळी आपल्याला वजाबाकी करायची आहे त्यावेळी प्रथम छेद समान करायला लागतो. आता इथे छेद 1 आहे, इथे छेद 7 आहे. मग दोघांचा जर छेद आपण 7 केला तर इकडे जर आपल्याला छेद समान करताना जर आपल्याला 7ने आपण जर या छेदाला गुणलं तर अंशाला सुद्धा 7ने गुणावंच लागते. म्हणजे काय झालं? मग इथे 7 एके 7 म्हणजे हे दोन छेद समान झाल्यावर दोघांबद्दल एकच छेद लिहायचा. आणि मग वरती किती झाले? अंशाला 7ने गुणल्यावर 5 7 35. वजा हे किती आहेत? 4. बरोबर. म्हणजे छेद समान करायचा आणि मग अंशांची वजाबाकी करायची. आता वरती किती झाले? 35. 35 वजा किती आले? 4. 35 मधून 4 गेले, किती राहिले? 31. छेद 7 आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे? तर अंश जो आहे तो थोडा आपण लहान करून घेऊया. म्हणजे 7ने 31ला भाग लावूया. तर काय भाग लागेल 7ने 31ला? 7 चोक 28. उरले किती आता? 31 मधून 28 गेले, किती राहिले? 3 राहिले. उत्तर किती आलं? 4.3/7 हे उत्तर आलेलं आहे. हेच उत्तर आपण सोप्या पद्धतीने कसं काढणार ते बघा. आता 5 वजा 4/7 काय करायचं? हा जो पूर्णांक आहे तो पूर्णांकातून आपण काय करायचा? हा जो एक छेद आहे तो वजा करायचा. म्हणजे किती झाले? इथे 4 आले. आणि ह्या छेदातून हा अंश वजा करायचा. 7तून 4 गेले, राहिले किती? 3/7. म्हणजे ही एवढी सगळी क्रिया न करता हे डायरेक्ट उत्तर आलेलं आहे. 5तून म्हणजे जो काही दिलेला पूर्णांक असेल त्या पूर्णांकातून एक वजा करायचा. म्हणजे किती उत्तर आलं? 4. आणि बाजूला जो अपूर्णांक आहे त्याच्या छेदातून अंश वजा करायचा आणि अंशस्थानी ती संख्या लिहायची. छेद जो आहे तोच लिहायचा. 4.3/7 हे आलेलं उत्तर आहे. आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा.